श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा दुसरा श्लोक आहे, त्याच्यावर आपण आता प्रवचन बघूया. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. भगवान सांगतात, हे अर्जुना, तू या सर्व क्षेत्रामध्ये राहणारा जो क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे जीवात्मा आहे, तो सुद्धा मीच आहे असं जाण. आणि विकारासहित जे प्रकृती आणि पुरुषाला तत्वतः जाणणं, हेच ज्ञान होय, असं माझं मत आहे, असं भगवान सांगतात. हे अर्जुना, तू सर्व क्षेत्रामध्ये राहणारा क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा, तो मी आहे असं जाण. भगवान म्हणतात, सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे सर्व देहांमध्ये, सर्व प्राणी मात्रांच्या देहांमध्ये राहणारा मनुष्य मात्रांचा देह म्हणजेच क्षेत्र आहे. देह हेच क्षेत्र आहे आणि त्या देहरूपी क्षेत्रामध्ये राहणारा त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. तो क्षेत्रज्ञ, या शरीरामध्ये क्षेत्रज्ञ कोण आहे तर जीवात्मा. जीवात्मा हा क्षेत्रज्ञ आहे, कारण तो त्या शरीररूपी क्षेत्रामध्ये राहतो. तर तो जीवात्मा सर्व क्षेत्रामध्ये राहणारा, केवळ भगवान श्रीकृष्ण आहे, अर्जुन आहे किंवा भक्त आहेत यांच्याच ठिकाणी राहणारा तो जीवात्मा नाही म्हणा. तर सर्व जे शरीरी आहेत त्यांच्या ठिकाणी राहणारा जो जीवात्मा आहे, तो भगवान सांगतात की तो मीच आहे असं जाण. आणि जाण, विद्धी असा शब्द आहे. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि क्षेत्रज्ञं च अपि सुद्धा. क्षेत्रज्ञ असा जीवात्मा तो सुद्धा मीच आहे. सर्व क्षेत्रेषु भारत म्हणजे सर्व शरीरामध्ये राहणारा जीवात्मा, याला जीव असं म्हणतात, जो अनेक योनीमधून जातो, जो अनेक जन्म घेतो, तो जीवात्मा मीच आहे असं जाण. विद्धी म्हणजे जाण. विद्धी हा शब्द फार महत्वाचा आहे. म्हणजे भक्ती मार्ग समजण्यासाठी, अध्यात्म समजण्यासाठी, देह समजण्यासाठी, प्रकृती समजण्यासाठी, परमात्म्याचं स्मरण समजण्यासाठी विद्धी म्हणजे जाणणे हाच एक मार्ग आहे. आणि म्हणून याला ज्ञान यज्ञ असं म्हणतात. ज्ञान यज्ञामुळे काय होतं तर सर्व आपलं पाप सर्व नष्ट होऊन जात. आणि जेव्हा पूर्ण शुद्धी होते, तेव्हा त्या मन बुद्धीची जेव्हा शुद्धी होते, त्या ठिकाणी ते जाणलं जातं. आणि म्हणून जाणणं हे खूप महत्वाचं आहे. आणि जाणण्यासाठी सद्गुरूच पाहिजे. नुसतं वाचन करून काही कोणाला जाणता येणार नाही. म्हणून कबीर म्हणतात, पोथी पढे पढे जगमुआ पंडित भया न कोय, ढाई अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय. पुढे म्हणतात, गुरु प्रेम का अंक पढ़ाए दिया, अब पढ़ने को कुछ बाकी नाही. कोणी म्हणले की पोथी पढे पढे जगमुआ पंडित भया न कोय. किती पोथी पुराण वाचली, किती ग्रंथ वाचले, तर कोणी पंडित होऊ शकत नाही, कोणी ज्ञानी होऊ शकत नाही. ढाई अक्षर प्रेम के, प्रेम या शब्दाचा अडीच अक्षरी प्रेम आहे. ते प्रेम जेव्हा तो घेतो तेव्हा सर्व ज्ञान त्याला होतं. आधी नुसतं वाचलेलं असतं, पण जोपर्यंत तो सद्गुरूंच्या संबंधात येत नाही, सद्गुरूंशी त्याचा संबंध होत नाही,
सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंकडून श्रवण, मनन, भक्ती, चिंतन, सद्गुरु कार्य हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत सद्गुरूंचं प्रेम त्याला मिळत नाही. आणि ते 2.5 अक्षर ते त्याला मिळत नाही म्हणजे. तोपर्यंत कितीही त्याने वाचलं, तरी त्याला जाणता येत नाही. विद्धी हा शब्द आहे, विद्धी. विद्धी म्हणजे जाणणे आणि जाणण्याची प्रक्रिया एकाच गोष्टीने होऊ शकते. ते म्हणजे प्रेमाने. ज्या ज्या गोष्टीबद्दल आपल्याला प्रेम असतं, तेच आपण जाणू शकतो. म्हणजे दुसऱ्या अर्थात म्हणायचं तर त्याला आवड असं म्हणा. ज्या ठिकाणी आवड असेल माणसाला, तेच त्याला ज्ञान होईल. जिथे आवड नसेल, ते ज्ञान होणार नाही. जो आवडीचा विषय असेल, जो आवडीचा विषय असेल, तोच त्याला कळेल. मग तो अगदी बुद्धू जरी असेल, तरी त्याला तो आवडीचा विषय असेल तर तो कळेल. आणि आवडीचा विषय नसेल, तर त्याला किती शिकवलं तरी काही कळणार नाही. आता आमचा सगळ्यात लहान भाऊ होता. आता नाहीये तो. पण बघा, त्याला काही शिक्षण वगैरे जमलं नाही. कारण त्याची तब्येत काही ठीक राहायची नाही. शिक्षण काही जमलं नाही. पण त्याला पहिल्यापासून कोणी इलेक्ट्रिशियन आला घरी, इलेक्ट्रिकचं काम करणारा तो तो तिथे उभा राहायचा आणि ऑब्झर्व्ह करायचा. ऑब्झर्व्ह. असं करता तो मग काय आपल्याकडचे इलेक्ट्रिकचे जे काही हे असेल, त्याचं ते उघडून बघायचा. तोड-फोड करून, उघडून जुनं सामान. असं करता त्याने अभ्यास सुरू केला. म्हणजे प्रॅक्टिकल, स्वतःच प्रॅक्टिकल सुरू केला. जुनं हे सोडून वगैरे. असं करता अभ्यास त्यांनी केला. मग अभ्यास का केला? त्याची आवड त्याच्यामध्ये. आणि शिकलेलं काहीच नाही. इलेक्ट्रिक तर दूरच राहिलं म्हणाले. पण तो ते तोड-फोड करून, काहीतरी करून स्वतःच्या बुद्धीने शिकला. आणि मग आमचे एक नातेवाईक होते, त्यांचं इलेक्ट्रिशियन होते ते. त्यांच्या बरोबर तो तो जायचा आणि त्यांच्या हाताखाली राहून तो शिकला. आणि चांगल्यापैकी तो इलेक्ट्रिकच्या निरनिराळ्या गोष्टी तयार करायचा इलेक्ट्रिकच्या. शिकलेलं काहीच नाही. फॉर्मल एज्युकेशन काहीच नाही. पण हे सगळं तो कसा शिकला? मग सगळीकडे तो फिटिंग वगैरे करायला लागला. लाईट वगैरे सगळं हे. कोणाचं काही दुरुस्त करायचं. सगळं दुरुस्तीचं काम तो करायचा. पण हे तो शिकला कसा? तर आवडीमुळे शिकला आणि आवड यालाच यालाच प्रेम असं म्हणतात. कुठल्याही गोष्टीची आवड असणं याला प्रेम असं म्हणतात. आवडीची गोष्टच मनुष्य त्याच्यावरच प्रेम करतो आणि त्या प्रेमामुळे त्याला ते ज्ञान होतं. प्रेमामुळे ज्ञान होतं. आवडीमुळे प्रेम, प्रेमामुळे ज्ञान. आता व्यावहारिक तुम्हाला गोष्ट सांगितली, की तो फॉर्मल एज्युकेशन काहीच नाही. पण त्याला इलेक्ट्रिकचं ज्ञान झालं, जे आम्हालाही नव्हतं. आम्हाला म्हटलं असं तुम्ही काय अमुक करा, बटन लावा, तर आम्हाला काही करता आलं नसतं. पण त्याला काही न शिकून कुठल्याही शाळेत न जाता उपजतच पण त्याची आवड होती आणि आवड म्हणजेच प्रेम आणि प्रेमामुळे त्याला तो अनुभव आला. प्रेमातून ज्ञान होतं. म्हणजे आवडीतून प्रेम, प्रेमातून ज्ञान असं होतं. आणि विद्या या शब्दाचा अर्थ ज्ञान होणे, अनुभव येणे, ज्ञान होणे, प्रॅक्टिकल. तेव्हा भाराभर ग्रंथ वाचून काही तुम्हाला ज्ञान होणार नाही. तर हे ज्ञान देणारे जे सद्गुरू आहेत त्यांच्यावर प्रेम, त्यांच्या कार्यावर प्रेम, त्याची आवडी, ते कार्य करण्याची जी आवडी आहे ना, त्या आवडीमुळे प्रेम निर्माण होतं सद्गुरूंच्यावर, त्यांच्या कार्यावर, त्यांच्या भक्तांवर आणि मग त्या प्रेमातून ते ज्ञान होतं. जसं माझ्या भावाला इलेक्ट्रिकचं ज्ञान त्या प्रेमातून झालं, त्या आवडीतून झालं. नाहीतर तो कुठल्या शाळेत गेला नव्हता. हे जसं संसारात जसं आहे दृष्टांत, तसंच परमार्थात दृष्टांत आहे. परमार्थात आपले अनेक संत असे होऊन गेले, की ज्यांना तर काही मराठीचं एवढं ज्ञान नव्हतं, ज्यांनी काही ग्रंथ वाचले नव्हते, काहीच केलं नव्हतं. संत कवयित्री होऊन गेल्या,
त्या त्या कुठल्या शाळेत शिकायला गेला तर कोणी शाळेत गेलंच नव्हतं म्हणा. पण त्यांनी एवढी काव्य केली. हे कशी काव्य केली? तर विद्धी क्षेत्रज्ञमच माम विद्धी जाणलं त्याने. आणि जाणण्यासाठी काय पाहिजे? जाणण्यासाठी वाचण्याचं नाही पाहिजे. वाचण्याचं असेल तर हरकत नाही म्हणा. सद्गुरूंचे ग्रंथ वाचावेत. परंतु इतर ग्रंथ वाचू नये म्हणा. इतर ग्रंथ वाचला की सगळा घोटाळा झाला म्हणा. एक एक सांगतो, दुसरा दुसरा सांगतो, तिसरा तिसरा सांगतो. श्रुतिर्विभिन्ना स्मृतिरेव भिन्ना नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम. श्रुती भिन्न. अहो, वेद आणि श्रुती ह्या सुद्धा जर लोकांना समजत नाही. वेद म्हणजे विद शब्द आहे. विद म्हणजे जाणणे. जाणणे या शब्दापासून वेद हा शब्द निर्माण झाला. विधी म्हणून म्हटलंय ज्ञानेश्वरांनी चहुविधी जाण म्हणजे चार वेदात जे ज्ञान आहे. म्हणजे वेद म्हणजे जाणणे, विधी म्हणजे जाणणे आणि जाणणे प्रेमाशिवाय मनुष्य जाणू शकत नाही. प्रेम जर नसेल म्हणजे आवडी नसेल तर तो जाणू शकत नाही. तसं भक्ती मार्गात तसं आहे. कोणाला परमात्म्याचा साक्षात्कार होतो? ज्याच्या ठिकाणी आवड आहे, प्रेम आहे. मग प्रेम कशावर? आता क्रिकेट खेळणार आहे त्याला त्या खेळावर प्रेम आहे. ते शिकवणाऱ्या प्रशिक्षण देणाऱ्या लोकांवर प्रेम आहे. त्याच्या गुरूंवर प्रेम आहे. त्या मैदानावर प्रेम आहे. त्याच्या बरोबर खेळणाऱ्या त्याच्या मित्रांवर प्रेम आहे. ह्या सर्व त्याला हे आवडत असतो. त्याच्या बॅटवर प्रेम आहे. म्हणजे बॅट त्याला आवडते. बॉल त्याला आवडतो. हे सगळ्या गोष्टी आवडतो आणि म्हणून तो क्रिकेट खेळतो. क्रिकेटवर त्याचं प्रेम आहे. खेळावर त्याचं प्रेम आहे म्हणून त्याला त्याचं ज्ञान होतं. तेव्हा व्यवहारामध्ये जसं आवडीमुळे ज्ञान होतं. आता आम्ही परवा कार्यक्रम झाला नवीन म्हात्रे त्यांच्या मिसेसने आम्हाला दाखवलं. अनेक चित्र काढली होती. हो, इतकी बढिया, इतकी अफलातून चित्र काढली होती. एवढ्या डिझाईन्स काढल्या होत्या रंगीत वगैरे. म्हटलं तुम्ही कुठे शिकलात? नाही म्हणलं कुठे शिकलीच नाही मी. कुठल्या क्लासमध्ये तर गेला असेल? नाही म्हणा. कुठे? हो, असं काही कारागिरी त्यांनी काढली. पण म्हणले मला पहिल्यापासून आवड होती आणि मी ते आवडीमुळे म्हणले शिकलो. म्हणजे ज्ञान हे वाचल्याने नाही होत. कुठलं पुस्तक वाचलं नाही म्हणले. कुठे मी काही शिकायला गेले नाही. म्हणले मला आवड आणि आवड असल्यामुळे त्याच्यावरती प्रेम झालं आणि प्रेमामधून ज्ञान झालं. किती सोपं आहे. तसं येथेही तैसेची आहे. म्हणजे या भक्ती मार्गामध्ये, परमार्थ मार्गामध्ये तसंच आहे म्हणाले. अगदी तसंच आहे. तिथे प्रेम नसेल तर कसलं ज्ञान होणार? त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. नुसतं ते ग्रंथामधलं ज्ञान त्याचा काही उपयोग नाही. ते प्रेम पाहिजे. जे सद्गुरू ज्ञान सांगतात त्यांच्यावर प्रेम पाहिजे. जे आपलं कार्य सद्गुरू करतात त्या कार्यावर प्रेम पाहिजे. आपल्या स्वतःवर प्रेम पाहिजे. आपल्या बरोबर जे सद्गुरूचे भक्त आहेत त्यांच्यावर प्रेम पाहिजे. सद्गुरू जे कार्य करतात त्याच्यावर, कार्यक्रम करतात त्याच्यावर प्रेम आहे. नाही तर आज आज मला वेळ नाही, मग मी पुढच्या वेळेला येईल, मग नंतर येईल, मी असंच नाही तसंच नाही, म्हणजे त्याला त्याच्यावर प्रेम नाही ना. तेव्हा प्रेम पाहिजे. आता ते कल्पना आमच्या कल्पनाताई त्या माहित नाही आल्या का नाही. तर बघा कशावर प्रेम कसं दिसतं बघा. तर ते यज्ञ वगैरे सर्व झाला रविवारी आणि यज्ञ झाल्यानंतर त्यांनी सरळ घेतला, झाडू घेतला. त्याने कोणाला सांगितलं नाही कोणी त्यांना, की तुम्ही हे साफ करा. त्यांनी झाडू घेतला आणि पटापट ते झाडायला लागल्या. सर्व साफ स्वच्छ करायला लागल्या. तेव्हा सगळे म्हणायला लागले, "हो, राहू दे, राहू दे, आम्ही करतोच. आम्ही साफ करतो." तेवढ्यात त्यांनी साफ करून टाकलं सगळं. याला काय म्हणतात? याला आवड म्हणतात, प्रेम म्हणतात आणि जाणीव म्हणतात. त्यांना जाणीव कशी निर्माण झाली? की सद्गुरूंचंही कार्य आहे. सद्गुरूंच्यावर प्रेम, कार्यावर प्रेम आणि म्हणून पटकन त्यांनी विचार न करता लगेच सर्व झाडून टाकलं. म्हणजे याला जाणीव म्हणतात आणि या जाणीवेने ज्ञान होतं म्हणाल. नाहीतर किती तुम्ही वाचलं, किती काय केलं तर ते ज्ञान सगळं तुमच्या डोक्यावरून जातं. आज जाणारच नाही म्हणा. आज जाण्याकरता प्रेम पाहिजे आणि प्रेम हे अंतःकरणातच असतं आणि प्रेम ते अंतःकरणात ते ज्ञानाला घेऊन जातं
आणि ज्ञान हा प्रकाश आहे आणि प्रेम हा प्रवाह आहे. प्रेम ही शक्ती आहे आणि ज्ञान हा दिशा दाखवतो. प्रकाश आहे आणि ज्ञानाचा प्रकाश आणि प्रेमाचा प्रवाह याच्यामुळे जाणणं घडतं. तेव्हा भगवान सांगतात अर्जुनाला, "अरे बाबा जाण तू, क्षेत्रज्ञम च माम विद्धी." या देहाला जाण, हे याला क्षेत्र असं म्हणतात. देह म्हणजे काय? आणि या देहात राहणारा जो जीवात्मा आहे, तो मीच आहे हे जाण. सर्व क्षेत्रेषु भारत आणि आपल्याच देहात नाही, तर सर्व सर्व क्षेत्रामध्ये, सर्व प्राण्यांच्या क्षेत्रामध्ये तो जीवात्माच आहे आणि तो जीवात्मा म्हणजे मी आहे हे जाण, असं भगवान त्याला सांगतात. क्षेत्रज्ञयोर ज्ञानम, हे क्षेत्र आणि क्षेत्र याचं ज्ञान, यत्त ज्ञानम मतं मम, हे ज्ञान आहे, हे माझं मत आहे, असं भगवान सांगतात. भगवान काय म्हणतात, की तुला ज्ञान पाहिजे ना, ज्ञान पाहिजे ना, तर मी ज्ञान सांगतो. म्हणजे खरं ज्ञान काय आहे? तर हा हे शरीर, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधीयते. हे देह म्हणजे क्षेत्र आहे आणि यात राहणारा आत्मा जीवात्मा हा क्षेत्रज्ञ आहे. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान तू जाणून घे आणि हे जाणलं असताना याला ज्ञान असं म्हणतात, याला साक्षात्कार असं म्हणतात. मग याच्यात जाणायचं काय आहे? त्यामुळे तो जीवात्मा आहे ना, हे देह मी नाही आहे. तर देहात राहणारा जो जीवात्मा आहे तोच मी आहे, हे तू जाणून घे, त्यालाच क्षेत्रज्ञ म्हणतात, असं भगवान सांगतात. आणि हे जे क्षेत्र आहे, विकारासहित जे प्रकृती आणि पुरुष याला तत्वतः जाणणं हे ज्ञान आहे. तेव्हा प्रकृती आणि पुरुष काय आहे? प्रकृती म्हणजे हा देह प्रकृतीने बनलेला आहे. पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा, पंच विषय आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार, असे 24 तत्व आहे म्हणले. आणि 25वा हा जीवात्मा. हे 24 तत्व प्रकृतीचे आहे. म्हणजे या 24 तत्वांनी हा देह बनलेला आहे. आणि या देहात राहणारा जो जीवात्मा आहे, तो 25वा तत्व आहे, असं सांख्यशास्त्र सांगतं. तर हे जाणून घे, तत्वतः जाणून घे, म्हणजे तो जसा आहे तसं जाणून घे. याला ज्ञान असं म्हणतात, असं माझं मत आहे, असं भगवान सांगतात. तर मग ह्या देहामध्ये राहणारा हा जीवात्मा सुद्धा मीच आहे असं जाण, असं भगवान सांगतात. तेव्हा हा जीवात्मा म्हणजे काय आहे? जीवात्म्याचं ज्ञान झालं पाहिजे. तर जीवात्मा काय आहे? तर म्हणले, या देहामध्ये जो आत्मा आहे, तो जीवात्मा आहे. पण तो अज्ञानी आहे. त्याने अज्ञानाचं पांघरून घेतलंय, ते म्हणून त्याला जीवात्मा असं म्हणतात. खरा तो आत्माच आहे. पण तो अज्ञान आहे, तो जाणत नाही आणि म्हणून सांगितलं, की जाणणं हे महत्वाचं. तो जीवात्मा जाणत नाही म्हणून 84 लक्ष योनीमध्ये तो फिरतो. प्रत्यक्ष परमात्माच असून भगवान म्हणतात, की मीच आहे तो. पण तरी जाणत नसल्यामुळे, केवळ जाणत नसल्यामुळे तो त्याला जीवात्मा असं म्हणतात. मग हा जीवात्मा देहे ताकिता देव कोठे राहतो? पुढे मागुता ठाव कैसा पाहतो. तसं रामदास स्वामींनी लिहिलंय. वसे हृदयी देव तो कोण कैसा, नभाचे वसे देव हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा, देहे टाकिता देव कोठे राहतो, पुढे मागुता ठाव कोठे पाहतो. रामदास स्वामींनी त्या मनाच्या श्लोकामध्ये दिलं. एक साधक त्यांना प्रश्न विचारतो नम्रपणाने हात जोडून, की महाराज सांगा, तुम्ही म्हणता या हृदयामध्ये देव राहतो. वसे हृदयी देव तो कोण कैसा.
कोण आणि कसा, याला क्षेत्र ज्ञान म्हणतात. तर तो या देहात राहतो, तो कोण आहे आणि कसा आहे? "उसे आदरे साधकू प्रश्न आहेस. देह टाकिता देव कोठे राहतो?" मग तो जर या घरात राहतो, तर आम्ही बघितलंय का देह तर टाकून देतो. देह मृत होतो. मग तेव्हा तो कुठे जातो? देह टाकिता देव कोठे राहतो? पुढे मागुता ठाव कोठे पाहतो आणि मग तो दुसऱ्या कुठल्या घरात कसा जातो? दुसऱ्या क्षेत्रात कसं जातो? तेव्हा रामदास स्वामी त्याच्यावर उत्तर देतात. "वसे हृदयी देवतो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा." या हृदयामध्ये देव राहतो म्हणले बरोबर आहे. तुला आम्ही सांगितलं ते बरोबर. "वसे हृदयी देवतो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा." पण तू असं समजू नकोस की तुझ्या हृदयात राहतो म्हणजे तो अगदी एवढाच आहे. तो नभाच्या सारखा व्यापक आहे म्हणाले. हे जाण. नभाचे परी व्यापक तू जाण तैसा. आता देह टाकीचा तो देव कुठे राहतो? सदा संचला येतना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. तो म्हणले येतही नाही जातही नाही आणि त्याच्याशिवाय कुठेही रिता ठाव असा नाहीये असं सांगतो. तेव्हा हे वर्णन केलं रामदास स्वामींनी. मग आणि इतर ग्रंथांमध्ये तर वर्णन असं आहे. रामदास स्वामी काय सांगतात, तो कुठे जात नाही येत नाही. तो आहे तिथेच राहतो. सदा संचला, सदा संचला आहे म्हणे. भरलेला आहे सगळे. येत ना जात काही. तो येतही नाही आणि जातही नाही म्हणे. मग तो कुठे राहतो आणि कुठे जातो याचा प्रश्नच येणार नाही. सदा संचला येतना जात काही, तया विण कोठे रिता ठाव नाही. त्याच्याशिवाय कुठलीही ठाव, कुठलंही घर नाहीये म्हणा. कुठलीही जागा नाहीये. तो सगळीकडे आहे. रामदास स्वामींनी हे उत्तर दिलं. आता हे उत्तर बघा. हे उत्तर तुम्ही आपल्या मनामध्ये ठेवा आणि तुम्ही विचार करा, की तुम्ही आतापर्यंत काय ऐकलं, काय वाचलं, की हा देह सोडल्यानंतर तो जीवात्मा त्या देहाला सोडून जातो. असं तुम्ही ऐकलंय की नाही? सर्वांनी ऐकलं. आधीचं रामदास स्वामी काय सांगतात हे तुम्ही ऐकलं. बरोबर. आता तुम्ही जे आधी ऐकलं होतं, वाचलं होतं, सगळे लोक वाचतात, ऐकतात. ते काय आहे, की हा जीवात्मा देह सोडल्यानंतर लोकांतरात जातो. अगदी पापी असेल तर तो नरकात जातो. ज्याच्या ठिकाणी पुण्य असेल तो स्वर्गात जातो. भूलोकात, भुवरलोकात, भूर्भुवः स्वर्गलोक, जनः, तपः, महा आणि ब्रह्मलोक, सत्यलोक इथपर्यंत या सगळ्या लोकात त्याच्या पुण्याईप्रमाणे तो वरवरच्या लोकांमध्ये जातो. असं सांगितलंय. आणि 84 लक्ष योनीतून तो फिरतो. असंही सांगितलंय. आणि मग रामदास स्वामी का म्हणतात? सदा संचला येतना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. तेव्हा या दोन गोष्टीमध्येच क्षेत्रज्ञाचं ज्ञान आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात, "अरे क्षेत्रज्ञाचं ज्ञान तुला झालं, जाणून घे" म्हणतात. क्षेत्रज्ञंच क्षेत्रज्ञं मां विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. क्षेत्रज्ञयोर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हा जो जीवात्मा आहे त्याचं ज्ञानम, ते जे ज्ञान त्याला यत्त ज्ञानम, ते जे ज्ञान आहे त्याला ज्ञान असं म्हणतात. हे तू जाणून घे असं म्हणतात. मग रामदास स्वामींचं मत आपण सांगितलं, की तो कुठे जात नाही, कुठे येत नाही, काही नाही. तो सदा संचलेला आहे. असं रामदास स्वामींनी त्यांच्या शिष्याला उत्तर दिलं. पण आपण जर बघितलं तर ग्रंथामध्ये एक लिहिलेलं आहे, की तो पापी असेल तर नरकात जातो. तो पुण्यवान असेल स्वर्गात जातो आणि त्याच्या वरच्या लोकात जातो. भुवा स्वाहा महा जना तपा आणि सत्य लोकापर्यंत म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत तो जातो. ब्रह्मदेव जिथे राहतो तिथे तो जातो.
असं सगळं सांगितलंय. मग ह्याच्यात खरं काय आहे? तर दोन्ही खरं आहे. दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. फक्त त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे ते बघायला पाहिजे. तर पाप पुण्यावर अवलंबून आहे म्हणजे तो कुठे जातो त्याची गती पाप आणि पुण्य याच्यावर अवलंबून आहे. जास्ती पुण्य असेल तर वरच्या लोकात तो जातो आणि पापी असेल तर तो नरकात जातो किंवा खालच्या योनीमध्ये जातो. इतर निम्न योनीमध्ये जातो. 84 लक्ष योनी आहेत. तेव्हा तो मनुष्य जन्माला आला, पण त्यांनी काही केलं नाही. भक्ती मार्ग केला नाही. सद्गुरूला शरण गेला नाही. काय काही लोकांची फिलॉसॉफी अशी असते, की आम्ही आम्ही सगळ्यांचं चांगलं करतो, मग परमेश्वर आपलं चांगलं करेल. परमेश्वर काहीच करत नाही. परमेश्वर काय करत? परमेश्वर म्हणतो, "तू चांगलं करतो ना, तुझं चांगलं होईल." पण तो म्हणतो, तो अहंकाराने म्हणतो, की मी चांगलं केलं. असा कोणी मनुष्य असेल का हो, 100% चांगलं करत असेल? कधी ना कधी त्याच्या ठिकाणी काही काही ना काही गोष्टी अशा होतच असतील. काही ना काही पाप घडतच असेल. पण लोक म्हणतात, की आम्ही चांगलं करतो. असं नाही म्हणत. ही फिलॉसॉफी बरोबर नाही. आणि भगवान तर सांगतात, की "अपिचेत सुद्राचारो भजते माम अनन्य भाग." अरे दुराचारातल्या दुराचारी जरी असेल ना, पण माझी भक्ती करत असेल, तर त्याचं अधःपतन कधी होऊच शकत नाही. त्याने चांगलं जरी केलेलं नसेल, पण माझी भक्ती तो चांगलं करतो का वाईट करतो? हा वेगळा प्रश्न आहे म्हणा. पण तो माझी भक्ती करतो का नाही करत हे महत्वाचं आहे. तो सद्गुरूला शरण गेलाय का नाही? आणि तो भक्ती माझी करतो का नाही करतो? नाही तर तो या जीवनामध्ये कितीही चांगला असेल, तरी मला काही त्याचा उपयोग नाही. मी त्याला काही मार्क देणार, 0 मार्क देणार. कितीही चांगला असो. व्यवहारामध्ये चांगला आहे, स्वभाव चांगला आहे, सगळं चांगलं आहे. काही चोऱ्या-माऱ्या करत नाही, काही करत नाही. सगळे चांगले व्यवहार करतो. तरी तो मला आवडत नाही. कारण काय? तर मी त्याला आवडत नाही. परमेश्वर त्याला आवडत नाही, तर तो परमेश्वराला कशाला आवडेल? नाही का? परमेश्वरावर त्याचं प्रेम नाही, तर परमेश्वराचं त्याच्यावर प्रेम कशाला असतं? तेव्हा हे सर्व जीव म्हणाले शरीर सोडतात, तेव्हा वेगवेगळ्या त्यांच्या पाप पुण्याप्रमाणे ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तेव्हा याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते, की हे क्षेत्रज्ञेयोर ज्ञानम त्याचं ज्ञान झालं पाहिजे. म्हणजे क्षेत्र म्हणजे हा देह जो आहे हा वेगळा आहे. मनुष्य या देहाला स्वतः स्वतः समजून जातो. की देह हाच मी आहे असं समजून बसतो. अरे नाही बाबा, हा देह वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. तो मी म्हणणारा जो आहे तो वेगळा आहे. असं हे ज्ञान झालं पाहिजे आणि हे ज्ञान सद्गुरू देतात आणि नुसतं हे ज्ञान देतात नाही, ज्ञान तर ग्रंथातही आहे. पण त्या ज्ञानाचा अनुभव सद्गुरूच्या कार्यामध्ये येतो. सद्गुरू देतात. सद्गुरू ते ज्ञान सांगतात, की तू या देहापासून कसा वेगळा आहेस. या देहाला तू मी म्हणतो, माझं म्हणतो. तेव्हा सद्गुरू म्हणतात, हे सगळं ओझं आहे. मी आणि माझं म्हणजे सगळं ओझं. तू जेवढं मी आणि माझं म्हणशील, तेवढ्या तुझ्या डोक्यावर ओझं होत जाईल आणि त्या मी माझेपणाच्या ओझ्याने तू या संसार सागरात बुडशील आणि म्हणून सद्गुरू सांगतात, की तुला जर बुडायचं नसेल, तुला जर तरायचं असेल, तर तू हे जाणून घे, हा देह तू तू तुझा नाहीये. तू कुठून आणला हा देह? तू आणलास का? नाही. आई-वडिलांच्या पोटी जन्म झाला. तू देह आणला नाही. मग तुझा कसा? देवाने दिलाय तुला. तेव्हा हा देह आपला मानतो आणि हे ज्ञान काय सांगतं? हे क्षेत्र आहे आणि त्यात क्षेत्र आत्मा आहे. तो आत्मा तू क्षेत्रज्ञ जीव तो तू आहेस. असं सद्गुरू त्याला ज्ञान देतात, की अरे हा देह म्हणजे तू नाहीये. मी जो म्हणतो तो देह देह तू नाहीयेस. तर त्यात हा देह तर जड आहे. त्यात राहणारा हा देह जो हालतो, बोलतो,
काम करतो, कार्य करतो, बघतो, ऐकतो. ही जी शक्ती आहे तो म्हणजे जीवात्म्याची शक्ती आहे मॅडम. आणि त्या जीवात्म्याच्या शक्तीने हा देह चालतो, बोलतो, हलतो. नाहीतर हा जडच आहे म्हणा. तेव्हा तो जीवात्मा जो आहे ना, तो तू आहेस. हे जाणून घ्या आधी. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान. तो जीवात्मा म्हणजे क्षेत्रज्ञ आणि हा जड देह म्हणजे तू नाही आहे म्हणा. तो जीवात्मा म्हणजे तू आहे. हे पहिलं ज्ञान झालं. देह वेगळा, मी वेगळा. मी यन मम जीव भावा गुरुराया वेग वेगळा करीतो. विपरीत मम धरीस तू हरी विपरीत भावना धरितो. मी अन मम जीव भावा गुरुराया वेग वेगळा करीतो. आधी त्याला वेगवेगळं करताच येत नाही. म्हणजे सद्गुरूच्याकडे येतो तेव्हा सद्गुरू म्हणतात, अरे तुझा देह वेगळा आहे आणि तू वेगळा आहे. आणि म्हणून सद्गुरू म्हणतात की तुला देहाचा अहंकार आहे, देहबुद्धी आहे. मग देहबुद्धी आहे तर देहबुद्धी जाण्यासाठी काय करायचं? म्हणून म्हणले तुझ्यासाठी कार्य तयार करून ठेवलं. दत्तगुरु प्रभूंनी सद्गुरूंनी केवढी कृपा केली की याला आपला देह वेगळा करता येणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की हा देह वेगळा करायचा असेल तर या सद्गुरूंचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यामध्ये तू कार्यासाठी देह वाहिला पाहिजे. वाहिला हा देह तुझिया चरणी धावता झणी गुरुराया गुरुराया आमच्या महाराजांचं पद आहे. वाहिला हा देह तुझिया चरणी. योगी लोक काय करतात योग मार्गामध्ये? देह वेगळा मी वेगळा. ते कसा वेगळा वेगळा करतात? ते मग काहीतरी प्राणाच्या बरोबर जातात. प्राण ऊर्ध्वगतीत नेतात आणि मग कुठेतरी तो वरती असा जीवात्मा वरती जातो. मग तो देहाच्या पलीकडे जाऊन त्या देहाला बघतो. हे वर्णन अद्भुत असं वाटतं. पण त्या प्राणाला, त्या देहाला, त्या जीवाला अतोनात कष्ट होतात. असं करताना हे कोणाला कळत नाही. आणि त्याच्यामध्ये धोके किती असतात म्हणा. जर मध्ये कुठे अडकला तो, तर त्याला कोणी काढू शकत नाही. त्याचा प्राण कुठे अडकला, त्याचा जीवात्मा कुठे अडकला, तर झालं म्हणा. आता एवढं कॉम्प्लिकेटेड शरीर आहे. याच्यातून ते योगी लोक समाधी साधतात. त्या कुंडलींनी जागृत करतात. काय ते प्राणाच्या बरोबर प्राण जसा ऊर्ध्वगतीला जातो तसं तो जीवात्मा त्या प्राणाबरोबर वरवर जातो आणि वरवर जातो. पण ते जर साध्य नाही झालं आणि वरवर जाऊन कुठपर्यंत जातो? तर म्हणले त्या योगात सांगतात ते सहस्रार चक्र वगैरे. तर काही तर लोक तिथून घाबरून पळून परत येतात म्हणाले. मग ते वेडे होतात. तर तिथे असे असे काही अनुभव विचित्र अनुभव येतात. काय प्रकाश दिसतात, भयंकर काळोख दिसतो, काय होतं? कुठे आलो आपण काय कळतच नाही. आणि त्याच्यामुळे शरीर योगशास्त्राप्रमाणे शरीराला शरीरा या क्षेत्रापासून त्या जीवात्म्याला दूर करणं, वेगळं करणं हे खूप कठीण काम आहे. आणि साध्य झालं तरी काय म्हणाले, तो जास्तीत जास्त स्वर्ग लोकाला जाईल, ब्रह्मलोकाला जाईल. पण तिथून परत येईल म्हणाले. पण भक्तीमध्ये किती छान आहे म्हणले. किती सोपं आहे आणि किती छान आहे. वाहिला देह तुझिया चरणी धावता जणी गुरुराया गुरुराया. म्हणजे हा देह वाहिला आता. बरं आहे म्हणजे देहातून बाहेर येण्यापेक्षा
हा जसा मी शर्ट काढतो आणि देऊन टाकतो, तसा हा देह तुमच्या कार्यामध्ये मी देऊन टाकला, वाहून टाकला. म्हणजे देह तसा वाहता येत नाही म्हणले, वाहता येतो. कार्यामध्ये सेवा केलं करणं म्हणजे देह वाहणं. म्हणजे त्याची देहबुद्धी आपोआप कमी होत जाते. मी देह आहे ही भावनाच तर कमी झाली पाहिजे. देहातून बाहेर येऊन काय फायदा होणार? देहातून मोठा बाहेर आला, तरी देहबुद्धी असली तर परत देहात जाईल. असं म्हणतात की ते योग मार्गवाले ते अंतरिक्षात जातात, परत येतात, परत देहात येतात. कसं? कसं जातात आणि कसं परत येतात म्हणाले. तर हा जो प्राण आहे, तो प्राण वर जातो, देहातून बाहेर निघतो, त्याच्यावर तो जीव बाहेर निघतो. प्राणाची दोरीला धरून तो जीव बाहेर निघतो आणि मग ब्रह्मांडात फिरून झाला, की परत ते प्राणरूपी दोरी त्याला खेचत खाली आणतात आणि परत हृदयात बसवून देतात. केवढी खटपट आहे हो आणि केवढं त्याच्यात रिस्क आहे. काय? असं करता तो भरकटला, समजा प्राण तिथेच निघून गेला, तर तो कुठे ब्रह्मांडात भरकटच राहील. केवढी रिस्क आहे म्हणा. कुठल्यातरी ग्रहावर जाऊन बसेल. काही सांगता येत नाही. तेव्हा असे काही उद्योग करू नका सांगतात. किती सोपं आहे म्हणले. वाहिला हा देह, देह सद्गुरूंना देऊन टाका. झालं तुमचं ममत्व गेलं म्हणजे झालं. तुमचं देहावरचं ममत्व गेलं गेलं पाहिजे. मग हा देह असतानाच तुमचं देहाचं महत्व गेलं, म्हणजे तुम्ही देहाच्या बाहेर गेलात. देहातून बाहेर जाण्याची आवश्यकता काय? देह बुद्धी गेली पाहिजे. ते योग्यांचं उलट होतं. देह बुद्धी नाही जात, ते देहाच्या बाहेर जातात आणि देह जातो. खरं म्हणजे मुक्त व्हायचं तर देह बुद्धी गेली पाहिजे. मग देहात तुम्ही राहून देह बुद्धी गेली तर तुम्ही मुक्त. आणि देहात राहूनही देहाच्या बाहेर जाऊनही देह बुद्धी नाही गेली, तर काय उपयोग आहे? आणि म्हणून सांगतात तो जीव जो आहे, मृत्यूच्या वेळी काय होतं, तो जीव बाहेर येतो. आधी सांगितलं, सदा संचला येत ना जात काही, तयाविण कोठे रिताव ठाव नये. रामदास स्वामींनी सांगून ठेवलं. तो जीव कुठे येत नाही आणि जात नाही बाबा. काय तो आहे तिथेच राहतो. तो शरीर पडतं, पण तो जीव आहे तिथेच राहतो. असं रामदास स्वामींचं मत आहे. रामदास स्वामी सांग. पण ते कोणाबद्दलचं आहे हे महत्वाचं आहे. ते आपण नंतर सांगू. पण इकडे या देहामधनं तो जीवात्मा जातो. तो कसा जातो? मृत्यूच्या वेळी. तो म्हणले जे पुण्यवान आत्मे असतात त्यांच्या सहस्रार ह्याच्यातून तो जातो. आपोआप जातो. मग तिथे काही योगमार्गाने त्याला न्यावं लागतं असं नाही. जे पुण्यात्मे असतात त्यांचा ब्रह्मरंध्रातून तो जातो आणि पुढे मग स्वर्गामध्ये किंवा इतर लोकांमध्ये ते जातात. तर तो कसा जातो? तर म्हणले तो हे जे इंद्रिय आहेत, आपली जी इंद्रिय आहेत, म्हणजे जड इंद्रिय नाही. जड इंद्रियांना प्रेरणा देणारी सूक्ष्म इंद्रिय असतात. म्हणजे कान आहेत. कान हे इंद्रिय आपल्याला दिसतं. पण त्याचं श्रवणेंद्रिय ते सूक्ष्म आहे म्हणे. श्रवण करण्याची शक्ती आहे, जी इंद्रिय आहे, ते सूक्ष्म आहे. ते सूक्ष्म इंद्रिय आहे. नाकाने आपण वास घेतो. घ्राणेंद्रिय हे दिसतं नाक, पण त्याच्यात सुगंध घेण्याची जी शक्ती आहे, ते खरं इंद्रिय आहे. ते सूक्ष्म इंद्रिय आहे. स्पर्श, त्वचेमध्ये स्पर्श, परंतु त्वचा हे शरीर तर जड आहे. याच्यात स्पर्श घेण्याचा जाणीव घेण्याचा जो गुण आहे, ते सूक्ष्म इंद्रिय आहे. असे पंच इंद्रिय ते सूक्ष्म असल्यामुळे मनुष्याचा देह कसा जातो त्याचं वर्णन आहे. तर आधी त्या देहातून हे 5 इंद्रिय सूक्ष्म होतात. ते निघतात. त्वचेतून स्पर्श निघतो. कानातून श्रवणेंद्रिय निघतं. डोळ्यातून नेत्रज्योती निघते. आणि हे सगळे कुठे जातात? तर त्या प्राणामध्ये जातात. सर्व त्या प्राणामध्ये जातात.
आणि प्राण हे त्या मनामध्ये जातं. मन आणि प्राण आणि मन हे एकरूप होऊन मग एक आत्मज्योती, त्या आत्मज्योतीमध्ये ते विलीन होतं. आणि मग हा जीव ते सर्व हा मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा सूक्ष्म देह, सूक्ष्म देहात ती लीन होतं. ही सगळी तत्व. आणि मग तो सूक्ष्म देह त्या जीवामध्ये लीन होतो. आणि मग तो कर्मानुभव गच्छती जीव एकाहा. त्याची जशी कर्म असतील त्याच्याप्रमाणे त्या लोकाला तो जातो. आणि तो जीव त्या लोकाला जातो. पाप असेल तर नरक लोकाला जातो. पुण्य असेल तर स्वर्ग आदी वरच्या लोकाला, ब्रह्मलोकापर्यंत जातो. परंतु मुक्त होत नाही मॅडम. तर अशा रीतीने हा जीवात्म्याचा आणि या देहाचा संबंध आहे. याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञयोर ज्ञान असं म्हणतात. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान असं म्हणतात. म्हणून त्या जीवाच्या ठिकाणी सगळं असतं. जीवाच्या ठिकाणी मन, बुद्धी, चित्त एकरूप झालेलं असतं. त्याच्या ठिकाणी सगळे इंद्रिय, पंचतन्मात्रा, सूक्ष्म इंद्रिय ते असतात. आणि म्हणून तो जन्म घेतो तेव्हा त्याला परत शरीर प्राप्त होतं. आणि परत त्याच्या ठिकाणी हे सर्व इंद्रियांची शक्ती यायला लागते. तेव्हा याला हा जीवात्मा, हा भगवान सांगतात हा माझा मीच आहे. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी राहणारा जीवात्मा मीच आहे. पण माझ्यात आणि त्याच्यात फरक एवढा आहे, की मी ज्ञानस्वरूप आहे आणि तो जीवात्मा अज्ञान स्वरूप आहे. याला क्षेत्रज्ञयोर ज्ञानम असं, यालाच खरं ज्ञान असं म्हणतात. आता पहिला भाग आपण बघूया. मग रामदास स्वामींनी असं का सांगितलं? इतर ग्रंथामध्ये, गीतेमध्ये, ब्रह्मसूत्रामध्ये, वेदामध्ये सांगितलं की तो जीवात्मा अशा रीतीने जातो. मग रामदास स्वामी असं का म्हणतात? सदा संचला येतना जात काही, सदा संचला येतना जात काही, तया वीण कोठे रीता ठाव नाही. हे कोणाच्या बाबतीत म्हणतात? कोणाला उत्तर दिलंय त्यांनी? त्यांनी आपल्या शिष्याला दिलेलं उत्तर आहे. हे लक्षात ठेवायचं. रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट. कोणाला कोण कधी काय म्हणालं हे खूप महत्वाचं असतं. हा शिष्य आणि गुरु शिष्याचा संवाद आहे. त्याने विचारलं की हा जीव कुठे जातो मग? तर त्याला ज्ञान सांगितलं. काय ज्ञान सांगितलं? की तू तू माझा शिष्य आहे. तू अशा रीतीने जाणार नाही म्हणाले. तू कुठे जाशील? सदा संचला. तुझ्या ठिकाणी जे आत्मस्वरूप आहे त्याचं तुला ज्ञान दिलंय. तर तू तिथल्या तिथेच राहशील. महाराज आमचे सांगायचे. अरे संत सत्पुरुष ते कुठे जात येत नाही म्हणा. ते कुठे जात नाही आणि येत नाही. ते आपल्या ठिकाणीच राहतात. ते ब्रह्मस्वरूपात राहतात, आत्मस्वरूपात राहतात. आणि आत्मस्वरूप म्हणजेच ब्रह्मस्वरूप. आणि ब्रह्मस्वरूपातच राहतात. मग ब्रह्मस्वरूपात जर राहतात तर ते मग ब्रह्म तर सगळीकडेच आहे. मग त्यांना कुठे जाण्याची गरजच नाही म्हणाले. ते देह असतानाच ब्रह्मस्वरूप झालेलं आहे. म्हणून ब्रह्मलीन असं म्हणतात, ब्रह्मलीन. अहम ब्रह्मास्मी. ते ब्रह्मस्वरूपच जातो. सद्गुरूंच्या कृपेने ते ब्रह्मस्वरूपच होऊन राहतात. हा देह असताना. कारण ते सद्गुरूंशी एकरूप असतात, एकनिष्ठ असतात. सद्गुरूंची सेवा करतात, त्यांना सद्गुरूंची कृपा प्राप्त होते. आणि ज्याला सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली, ज्यांनी सद्गुरूंची सेवा इमाने इतबारी केली, हयगय केली नाही, त्यांनी सांगितलं तसं केली, त्यांच्याशी वादविवाद केला नाही, त्या भक्ताला कसा अनुभव येतो? की तो ब्रह्मस्वरूप होतो. आणि तो ब्रह्मस्वरूप झाला की तो ब्रह्मच झाला. मग तो त्याला येणं जाणं कुठे आहे? तो कुठल्या लोकात जात नाही आणि कुठे जात नाही. मग तो कुठे राहतो? तो ब्रह्म होऊनच राहतो. तेव्हा हे मोठं गुह्य आज आम्ही तुम्हाला सांगितलं.
नाही तर लोकांना वाटतं कुठे जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं. तुकाराम महाराज तर म्हणतात, की म्हणाले, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हास. आम्हाला तर म्हणले ब्रह्म होऊन राहायचं ते सुद्धा नाही म्हणत. आम्हाला भक्त होऊनच राहायचं. आणि भगवंता तू अवतार घेशील, तुझ्याबरोबर आम्ही येऊ. बस इकडे आम्हाला आनंद, सद्गुरूंच्या बरोबर आम्हाला यायला आनंद होईल. त्यांचं कार्य आहे त्याच्यात आम्ही आनंदी आनंद घेणार आहोत. ते खरं आहे म्हणा. ते ब्रह्म होऊन काय करणार? आम्ही ब्रह्म होऊन काय करणार? ब्रह्मलीन होऊन काय करणार? कारण ब्रह्मालाच कंटाळा येतो ते म्हणतं, एकोहम बहुश्याम. अरे बाबा कंटाळा मी एकटा राहून राहून. आता मला पुष्कळ व्हायचं आहे, असं ते ब्रह्म म्हणतं. आणि ते पुष्कळ होतं. आणि ते प्रगट होतं. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हास. आम्ही काय करणार म्हणले, तंबोरी चिपळ्या घेणार, पांडुरंग पांडुरंग. काय दिंडीमध्ये नाचणार, गाणार, बास मजा करणार, आनंद करणार. हे सुख दुःख जाऊ दे. सुख राहू दे नाही तर दुःख राहू दे. आता आम्हाला त्याचा लेपच नाही. या सुखानो या, असं मागे पिक्चर होता. आमच्या महाराजांनी त्या त्या पिक्चरचं उद्घाटन करायला गेलो होते. रमेश देव सीमा महाराजांच्याकडे आले होते आमच्या. आणि चित्र टॉकीज मध्ये त्यावेळेला तो, आता त्या टॉकीजचं नाव काय, दादरला, तिथे तो पिक्चर होता. तर महाराजांचे आम्ही बसलो होतो. रमेश देव सीमा दोघे आले. महाराज पहिला शो आहे, तुम्ही आमच्या पहिल्या शोचं उद्घाटन करायला या. म्हणजे काय नाव आहे तुमच्या सिनेमाचं? म्हणाले या सुखानो या. अरे वा, या सुखानो या. पण भक्त काय म्हणतो, या सुखदुःखांनो या आणि जा. तुम्ही या, जा, याचा आम्हाला काही लेप नाही, आम्ही नाचणार. काय या रे नाचो अवघे जन, या रे नाचो अवघे जन. म्हणजे आम्ही नाचतो, आम्हाला नाचायला आनंद करायला. तर सुख दुःख येऊ दे, सुख येऊ दे, काय त्याच्या आपल्या, आम्हाला काही लागत नाही म्हणून. आम्हाला त्याची आठवणच राहत नाही. सुख आहे का दुःख आहे, एक आनंद. आनंदात जो बुडाला त्याला सुख दुःख कसलो. जो आनंदामध्ये बुडाला, अमृताच्या सागरामध्ये जो बुडाला, त्याला मरण जन्म जन्म मरण काय. तो नेहमी अमृतात. अमृते राहिले त्या काहीचे मरण, असं निवृत्तीनाथ महाराज सांगतात. तेव्हा हा जीवात्मा आणि भक्त याच्यातला फरक आहे. त्या जीवात्म्याच्या रूपाने मीच आहे असं भगवान सांगतात. सर्व क्षेत्रामध्ये राहणार तो क्षेत्र म्हणजे जीवात्मा मीच आहे असं जाण. पण तो जीवात्मा अनेक योनीतून फिरतो, अनेक लोकांतरांमध्ये जातो. पण हा भक्त जो आहे, सद्गुरूंचा भक्त जो आहे, तो म्हणाले ब्रह्मस्वरूप होऊन राहतो. जे ज्ञान योगी आहे ते ब्रह्मस्वरूप होऊन राहतो. जे योगी आहे ते ब्रह्मांडात फिरत राहतात, ब्रह्मलोकापर्यंत जातात. जे ज्ञानयोगी आहे ते ब्रह्मस्वरूप होऊन राहतात. आणि जे भक्तियोगी आहेत, भक्तियोग ज्यांनी केला, ते म्हणले वारंवार इकडे यायला तयार असतात. भगवंता अवतार घ्या, आम्ही येतो तुमच्यावर. संत सत्पुरुषांच्या रूपाने सारखे अवतार होतात. कारण बुडती हे जग पाहावे ना डोळा. आणि या जगात एवढे दुःखी लोक आहेत, त्यांना त्यांना म्हणले आधार कोणाचा. म्हणून आज त्या आमच्या संगीता शिंदे त्या त्या म्हणाल्या, सद्गुरू म्हणले आधी आम्हाला एवढं एकटे एकटं वाटत होतं, की आम्हाला म्हणले आपलं कोण आहे असं मोठं, आपल्या जवळचं कोण आहे असं काही कळतच नव्हतं. आपली काळजी करणारा काय करणार. पण तुम्ही आल्यापासून, तुमच्या संगतीत आल्यापासून म्हणा, माझी ती चिंता गेली म्हणले, की मला एकटेपणा नाही वाटत नाही.
आता एकटेपणा नाही, आता आहेत, सद्गुरू आहेत. तेव्हा असं भगवान सांगतात, की हा भक्त वेगळाच आहे म्हणा. भक्त आणि भगवंत, सद्गुरू आणि शिष्य या आनंदामध्ये एवढे डुंबतात, की त्यांना बाहेरचं काही नुसता आनंद आहे का? आनंदाची डोही आनंद तर. त्यांना सुख नाही, दुःख नाही, काही नाही. आमच्या महाराजांनी लिहिलं होतं, की अवधूत म्हणे मम भक्तांनो, धन्य मी तुम्ही मम लाडक्यांनो. अवधूत म्हणे मम भक्तांनो. अवधूत सद्गुरू काय म्हणतात? ते माझ्या भक्तांनो, धन्य मी तुम्ही मम लाडक्यांनो. तुम्ही धन्य आहात आणि मी धन्य आहे म्हणे. की असे मला लाडके भक्त भेटले. म्हणून मी धन्य. आणि भक्त म्हणतात, की सद्गुरू तुमच्यासारखे भेटले म्हणून आम्हाला एकटं वाटत नाही. तुम्ही धन्य आहात. मग काय म्हणतात? सुखही नाही, दुःखही नाही, आनंदी आनंद लुटूया हो. अरे सुखही नाही, दुःखही नाही. सुख कुठलं आहे आणि दुःख कुठलं आहे? म्हणजे तुझ्या मनाचं आहे. मनाला वाटतं अमुक परिस्थिती म्हणजे दुःख. मनाला वाटतं अमुक परिस्थिती म्हणजे सुख. अरे हे कल्पना आहे मनाच्या, हे खोटी आहे. तू जेव्हा तू आनंदाचा अनुभव घेत नाही, आनंदात डुंबत नाही, म्हणून तुला सुख-दुःख अनुभवायला येतं. सद्गुरूंच्या कार्याच्या आनंदात डुंबून राहा, डुंबून राहा. मग तुला सुख आलं गेलं काहीच कळणार नाही. काही खिचगंतीच राहणार नाही. आम्ही आमच्या त्या गझलमध्ये म्हटलं, तुम्हारे प्रेम की धारा, तुम्हारे प्रेम की धारा बन गई भाव की सरिता, तुम्हारे प्रेम की धारा बन गई भाव की सरिता, डूबने दो हमें, डूबने दो हमें हमको, किनारा काफी नहीं होता, डूबने दो हमें हमको, किनारा काफी नहीं होता, समझने वाले को इशारा काफी नहीं होता. समझने वाले को. इथे सांगितलं की ज्ञान हे महत्वाचं आहे. समजलं पाहिजे. नाही समजलं तर गेलं सगळं. नाही समजलं तर जीव आणि समजलं तर ब्रह्म. आठवतो ब्रह्म, नाठवतो भव भ्रम. आठवते ब्रह्म, नाठवतो भव भ्रम. तेव्हा तुम्हारे प्रेम की धार आपण मला ज्ञान कसं होईल म्हणाले. जाणाल कसं? प्रेमाची धारा पाहिजे. नुसतं ज्ञान मिळेल तर नाही म्हणणार. नुसतं ज्ञान प्रगट आमचे महाराज म्हणायच्या, एखाद्या वेळी आम्ही जर असं ज्ञानाचं काही सांगायला लागलो, तर महाराज म्हणले, "ज्ञान नको सांगू, प्रेम सांग, प्रेम सांग." आम्ही जर काय जीवात्मा वगैरे असं काय माया वगैरे बोलायला लागलो, तुम्हाला हे नाही बोलायचं. हे आम्ही बोलायचं म्हणलं. हे सद्गुरू बोलतो. ज्ञान हे सद्गुरूंनी बोलायचं. आणि सद्गुरूंचं प्रेम हे शिष्यानी. शिष्यानी काय बोलायचं आणि सद्गुरूंनी काय बोलायचं. हे ठरलेलं आहे म्हणले आपल्या शास्त्रामध्ये. या शास्त्रामध्ये सद्गुरूंनी ज्ञान सांगायचं. ज्ञान सांगण्याचे अधिकारी सद्गुरू. आणि प्रेम सांगण्याचे, प्रेमाने गुणगायन करणे, सद्गुरूंचं गुणगायन करण्याचे अधिकारी भक्त. मग आमचे घोरपडे ते एवढं त्यांना ज्ञानाचं एवढं हे होतं. पण मोठं आश्चर्य आहे ते जे जे पलटलं त्याचे, ते एकदम अबाउट टर्न करून टाकलं. ते ते सद्गुरू ते कोणी विचारलं ज्ञान तर ते म्हणलं ज्ञान सद्गुरूंना विचारावं. मी सद्गुरूंच्या बद्दल काय ते सांगतो तुम्हाला. ते सद्गुरू असे आहेत, सद्गुरू इतर लोकांना ते सांगायचं. सद्गुरू अमुक आहे, सद्गुरू असा आहे, तसा आहे, तसा आहे, तसा आहे. आणि ज्ञान तर ते ज्ञान म्हणजे सद्गुरू सांग. खरं ते ज्ञानाला आकर्षित होऊन आले, पण ते प्रेमाकडे घ्या. जे खरोखर ज्याला ज्ञानाची तळमळ आहे ना, तो प्रेमामध्ये जाऊन पडतो. आणि ज्याला खरोखर प्रेमाची
ओढ आहे ना तो ज्ञानामध्ये त्याला, तो ज्ञानात जाऊन पडतो. अशी मोठी गंमत आहे म्हणा. तेव्हा असं ह्या जाणून घे असं सांगतात भगवान. तू सर्व क्षेत्रामध्ये राहणार जो क्षेत्रज्ञ आत्मा, तो मी आहे, हे जाणून घे. मग तो जीवात्मा आहे, की तो ब्रह्मस्वरूप आहे? ब्रह्मस्वरूप झालेला जीवात्मा आहे. एका देहाच्या ठिकाणी राहणारा तो जीवात्मा. आणि म्हणून सर्वच क्षेत्रामध्ये जीवात्म्याच्या स्वरूपात जो राहतो, तो मीच आहे. तो परमात्मा. असं तू जाणून घे असं भगवान सांगतात. आणि त्याच्यात काही भेद नाही ना. जीवही तेची, शिवही तेची, सद्गुरुपद ही ब्रह्म तेची. तो जीवात्मा हाच ब्रह्म आहे. पण मग का त्याला अनुभव येत नाही? तर तो सद्गुरूला शरण जाऊन प्रेम करत नाही, प्रेम करत नाही. ज्ञान प्राप्त करणं काही कठीण नाही. प्रेम तो करत नाही, सेवा करत नाही. तो कंजूसी करतो, तो कुचराई करतो. आणि म्हणून त्याला प्रेम निर्माण होत नाही, ज्ञान त्याला मिळत. तेव्हा आत्मा आणि जीवात्मा आणि परमात्मा यांचं नेहमीच ऐक्य आहे, करायची गरजच नाही. परंतु प्रकृतीच्या संघामुळे हा भेद दिसून आला. प्रकृती म्हणजे हा देह. देह 24 तत्वांची प्रकृती आहे. त्याचा संघ झाला याला, त्याच्या संगतीत राहतो हा माझा देह, हा माझा फ्लॅट, हा माझा एक फ्लॅट, दुसरा फ्लॅट, तिसरा फ्लॅट, ही माझी गाडी, हे माझी पत्नी, हे मुलं, हे नातेवाईक, हे मी आणि माझं, असा त्याला एवढा संघ जडला. तेव्हा त्याला सांगितलं, अरे सद्गुरूंच्याकडे तो आला. तरी तो संघ जातो कुठे म्हणा. तो सद्गुरूंना सांगायला. सद्गुरू म्हणला, अरे रविवारी या दिवशी कार्यक्रमाला आहे. नाही नाही, तिकडे जमत नाही. मग ते गाडीला गर्दी असते. मग तेव्हा मग असं होतं. मग त्या ऑफिसला सुट्टी नाही नसते. मग ते काम आहे. मग मी गावाला जातो. मग तिकडे लग्न आहे. तिकडे आमच्या वहिनीने सांगितलं. म्हणजे तिकडे कुठेतरी लग्न होतं, तिकडे गेलो होतो. तिकडे खूप आनंद झाला. म्हटलं इकडे आला असता तर जास्त आनंद झाला असता. त्यामुळे प्रकृतीच्या संघामध्ये तो मनुष्य लवकर जातो. जो प्रकृतीच्या संघात गेला, तो जीव. आणि जो सद्गुरूंच्या संघात आला, 2 संघ आहे म्हणाले. प्रतिस्पर्धी संघ आहे इकडे. एक प्रकृतीचा संघ आणि संघ त्याला लागला. संसाराचा संघ लागला मला. तोही संघच आहे. संसाराचा संघ आहे, त्यांनी प्रकृतीचा संघ लागतो. आणि सद्गुरूंचं कार्य आहे, त्याच्यात सद्गुरूंचा संघ आहे. आणि तो संघ आहे. तुला कुठे खेळायचं आहे? तुला संसाराच्या संघामध्ये खेळायचं आहे खेळाडू म्हणून, का सद्गुरूंच्या संघामध्ये खेळायचं आहे खेळाडू म्हणून? सद्गुरूंच्या संघात खेळला तर आनंद आहे. आणि प्रकृतीच्या संसाराच्या संघामध्ये तू गेलास तर तिथे सुख आहे, तसं दुःखही आहे. मग ओरडू नको, मला दुःख का झालं. माझं मला सुख का होत नाही, मला दुःख का होत, हे रडू नको. तू अशा संघातच गेला म्हणा, की जिथे सुख दुःख दोन्ही आहे. दोन्ही पकडणार तुला. आज सुख पकडणार, मग दुःख पकडणार. तो संघ आहे, प्रकृतीचा संघ आहे. तिथे सुख दुःख दोन्ही असत. त्याची तक्रार करू नको म्हणाला. असं का झालं आणि तसं का झालं. तू त्या संघात गेलाच कशाला? आपण म्हणतो ना मुलाला, तिकडे गेलाच कशाला तळमळायला? तुला पडला, तिकडे लागलं, झालं. तिकडे खेळायला कशाला गेला? तुला सांगितलं होतं, की चांगली मुलं आहे यांच्यात तू खेळ. तिकडे मारामारी झाली. तेव्हा म्हणले, तसं सद्गुरू म्हणतात, "अरे तिकडे खेळायला गेलाच कशाला तू? तू इकडे खेळ आणि इकडे खेळल्यानंतर तुला दुःख झालं तरी सुख-दुःख जाणवणारच नाही." म्हणले. सुख-दुःख चिंता सारी, बुडे आनंद सागरी.
बुडे आनंद सागरी, बुडे आनंद सागरी. सुख दुःख चिंता आली तर त्याला घ्यायचं, त्या सद्गुरूंच्या आनंद सागरात बुडवून टाकायचं. आता कुठे दुःख आणि कुठे सुख आहे? सुखही नाही, दुःखही नाही, आनंदी आनंद लुटूया हो. म्हणून प्रकृतीचा संग नाही करायचा. आणि काही लोक निर्गुणाचा पण संग करतात. बाबा निर्गुणाचाही संग करू नको. एका संतांनी ते हे केलं. काही लोक म्हणतात परमात्मा निर्गुण आहे ना, मग तो निर्गुणच त्याचा संग करतो. अरे ते फार कठीण आहे म्हणाले. योग मार्ग हे मार्ग, ते काय म्हणतात त्यांचं पदामध्ये, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तिने केले देशोधडी पांडुरंगा. त्यांनी देशोधडी करून टाकलं म्हणजे. जे निर्गुणाच्या मागे गेले ते देशोधडीला लागले काय. आणि म्हणून सगुण सद्गुरु तोची तो श्रीहरी. सगुणाचा संग की मग आनंदी आनंद. तोच परमात्मा निर्गुण निराकार, तो कोणाकडे लक्ष देत नाही. तुझं दुःख काय आहे, तुझं संसारात काय होतं ते म्हणले तुझं तू बघ. आय एम नॉट कन्सर्न एट ऑल. तो कोणाचं सुख दुःख काय कर्म तू केली त्याचं फळ तू बघ, अशी माझी व्यवस्था आहे. मी काही धावून येणार नाही. पण जो सगुण सद्गुरू आणि सगुण अवतारी भगवंत आहे तो धावतो मात्र. दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो. आणि म्हणून सांगितलं की अरे तो योग मार्ग आहे, तो हे मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, शरीरातून बाहेर येणं आहे, प्रकाश दिसणं आहे, अंक होणार आहे. अरे ते सगळं म्हणाले तो निर्गुण. त्याचा छंद असा भलता छंद लावून घेऊ नको. देशोधडी होशील. आणि सद्गुरूंचा छंद, रामकृष्णादी अवतारांच्या गुणगायनाचा छंद लावशील तर त्यांच्यासारखा तू राजा होशील म्हणा. काय तुझ्या ठिकाणी ऐश्वर प्राप्त होईल. तसं म्हणले या प्रकृतीच्या संघामुळे हा भेद दिसून येतो. वास्तविक परमात्मा आणि जीवात्मा याच्यात काही फरक नाही. जसा एकच पुरुष पत्नीच्या संगतीत असला तर काय म्हणतात, हा पती आहे तिचा. मुलाच्या संगतीत असला तर अरे हे वडील आहे त्याचे. सुनेच्या संगतीत असला, जावयाच्या संगतीत असला तर सासरा म्हणून त्याला सासरा म्हणतात. भाच्याच्या संगतीत, पुतण्याच्या संगतीत मामा काका म्हणून त्याला ओळखतात. नातवाच्या संगतीत असला तर आजोबा म्हणून आजोबा. सारांश काय, संघ बदलला तर त्याचं नाव बदलतं. तेव्हा प्रकृतीच्या संघात गेला की तो जीव झाला आणि सद्गुरूंच्या संघात आला की तो ब्रह्म झाला. काय अंगीच माते परब्रह्म केले असं म्हणतात. सद्गुरूंनी परब्रह्म करून टाकलं. व्यक्ती ती एकच आहे म्हणते, तसा तो जीवात्मा एकच आहे, पण तो परमात्मा होतो, ब्रह्म होतो. स्त्री देहात असेल तर त्याला स्त्री म्हणतात, पुरुष देहात असेल तर त्याला पुरुष म्हणतात, बालकाच्या देहात असेल तर बालक, वृद्धाच्या देहात असेल तर वृद्ध. परंतु त्याच्यात खरं म्हटलं तर काही भेद नाही. ब्रह्म सनातन जगरूप झाला, जीव होऊनी जन्म आला. तो खरा ब्रह्म सनातनच आहे, तो जीव नाही. ब्रह्म सनातन जगरूप झाला, जीव होऊनी जन्माला. त्या महाराजांचं पद आहे. स्त्री पुरुष हा भेद निर्मिला, स्त्री पुरुष हा भेद निर्मिला, भवभ्रांती जडली जीवाला, भूल अशी पडली जीवाला, भूल कशी पडली. तेव्हा म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे देहामध्ये जो चेतन आत्मा किंवा त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात, त्याला जीवात्मा असं म्हणतात.
तो माझाच अंश आहे असं भगवान सांगतात. त्यामुळे तो माझ्याहून भिन्न नाही. मी परमात्माच या जीवात्म्याच्या रूपात विभिन्न प्रकारे प्रतितीला येत असतो. आणि म्हणून सांगतात महाराज आमचे म्हणतात, सत्य स्वरूप भगवंताचे नित्य शाश्वत आनंदाचे, जीवही तेची शिवही तेची, सद्गुरुपद ही ब्रह्म तेची. जीवही तो, शिवही तो, सद्गुरुपद सद्गुरुपदही तोच, ब्रह्मही तोच. द्वैतासी मग कुठला थारा, मायेचाही नाही वारा, सत्य स्वरूप भगवंताचे. सृष्टी पूर्वी तेची असते, सृष्टी अंती मुळीन नासते, सृष्टी मध्ये भरून राहते, तीन गुणांचे खेळ खेळते, सत्य स्वरूप भगवंताचे. तेव्हा एकच आत्मा असताना विविध रूप तो दिसतो. हे त्याच्या ठिकाणी झालेल्या चैतन्य शक्तीच्या स्फुरणामुळे होतं. तो खरं ब्रह्मस्वरूपच आहे. पण काय होतं गडबड? त्याच्या ठिकाणी स्फुरण होतं. विचारांचं स्फुरण होतं. म्हणजे मन साकार होतं. आपण म्हणतो विचार म्हणजे मन. तसं त्या ब्रह्माच्या ठिकाणी विचार येतो. आणि झालं ते स्फुरण झालं की ती चैतन्य शक्ती अनेक विविध रूपांनी आकाराने प्रगट होते. आणि आत्मा कुठे जात येत नाही. तो सर्व क्षेत्रामध्ये शक्तिरूपाने स्फुरण पावत असतो. आणि या शक्ती स्फुरणालाच जीवात्मा जन्म, मृत्यू, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक, यमलोक, अगदी ब्रह्मलोकापर्यंत जाणे येणे करताना, भ्रमण करताना त्याला भास होतो. ऍक्च्युअली तो काहीच करत नाही. हा अज्ञानामुळे हा भास होतो. तेव्हा ही चैतन्य शक्ती जेव्हा सुप्त होते, तेव्हा मृत्यू झाला असं वाटतं, पण त्याचा मृत्यू होत नाही. आत्मा मृत होत नाही. ती चेतना त्याच्या ठिकाणी स्फुरण स्फुरण थांबतं. म्हणजे मन थांबतं. मनाचं अमन होतं. एकरूप होऊन राहतं. कुठेही जात येत नाही मला. आणि त्याच्या ठिकाणी पुन्हा स्फुरण पावायला लागले हे चैतन्य की जन्म झाला असं म्हणतो. ही चेतना संकल्प रूपाने स्फुरत होते. आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार या अंतःकरण रूपी सूक्ष्म देहाने प्रगट होते. आणि ती चेतना, ती प्रकृती, ती कार्यरूप आहे. ती काय एका ठिकाणी बसणारी नाही. कार्यरूप असल्यामुळे मनुष्याला ती येते जाते, येण्या जाण्याचा, भ्रमण करण्याचा, प्रवाहित होण्याचा भास होतो. म्हणून तिला माया असं म्हणतात. तेव्हा क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम, असं ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्तम ज्ञानम मतम मम. आणि हेच ज्ञान आहे. ज्ञान ज्ञान म्हणून काही वेगळं नाही आहे. याची घोकंपट्टी करा आणि सांगितलं तसं वागा. सद्गुरूंच्या कार्यामध्ये जास्तीत जास्त आपला वेळ घालवा. वेळ नाही असं म्हणू नका. संसाराकडे, नातेवाईकाकडे वेळ असला तर जाऊन गप्पा मारू नका. त्यांच्याकडे कार्यामध्ये अगदी आवश्यक तेवढंच जा. तर म्हणाले क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान तुम्हाला होईल. नाही तर नाही होणार. आणि हे ज्ञान म्हणजे ज्ञान आहे असं माझं मत आहे, असं भगवान सांगतात. माझं आहे. याचा अर्थ असा की हे ज्ञानच सर्व अज्ञानाचा नाश करणार आहे. आणि जो क्षेत्रज्ञ, जो आत्मा, त्याचं रूप स्फटिकाप्रमाणे स्पष्ट करून देत. स्फटिकासारखं स्वच्छ. हे ज्ञान ज्याला होतं सद्गुरूंच्याकडून, त्याला क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, आत्मा काय, तो कुठे जातो, कसा येतो, कसा जन्म घेतो, आणि तो न जन्मणारा आणि न मरणारा असा ब्रह्मस्वरूप कसा आहे याचं ज्ञान होतं. क्षेत्रज्ञम चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, क्षेत्र क्षेत्रज्ञयो ज्ञानम यत्त ज्ञानम मतम मम. श्री गुरुदेव दत्त.